लग्नानंतर होईलच प्रेम भाग 15. सान्वी आणि आरवबद्दल प्रियंका आणि निलेशला समजावल्यापासून ते दोघेही खूपच खुश असतात. मात्र आरव आणि सान्वी या सगळ्यापासूनच पूर्णपणे अनभिज्ञ असतात. बिचारे दोघेही एकमेकांना खूप मिस करत असतात. कधी कधी सान्वीला वाटायचं उगाचच अशी अट टाकली, निदान कमीत कमी कॉन्टॅक्टमध्ये तरी आपण राहिलो असतो तर बरं झालं असतं. खूप आठवण येते मला आरवची, असं मनात म्हणत ती पुन्हा घरच्यांचा विचार करून गप्पच बसायची. आरव कुठेही नसला तरी नेहमीच माझ्यासोबत आहे असा विचार करून ती स्वतःला शांत करायची. पण मन मात्र त्याला भेटण्यासाठी, त्याला पाहण्यासाठी आणि निदान फोनवर त्याचा आवाज ऐकण्यासाठीही खूप आतुर झालेलं होतं. इकडे आरवसुद्धा सान्वीला खूप मिस करत होता. सकाळी उठल्यापासून जिम, ऑफिस, क्लास, घर, तो कुठेही असला तरी प्रत्येक ठिकाणी त्याला सान्वीची आठवण छळत होती. कधी कधी तो तिच्यावर चिडायचा. काय सान्वी, ही कसली अट टाकली आहेस तू? इथे एक एक मिनिट कसा जातोय माझा तुझ्याशिवाय ते मलाच माहीत आहे, असं म्हणत तो तिच्या फोटोसमोरच मनातलं बोलून द्यायचा. पण बिचारा तिच्या शब्दाबाहेरही जाऊ शकत नव्हता आणि मामाकडून तिची खुशाली वेळोवेळी कळत होती, म्हणून तो स्वतःला समजावून घेत शांत राहायचा. दोघेही नुसते एकमेकांसाठी तडपडत होते, पण त्यांच्या प्रेमापेक्षा त्यांचा एकमेकांवरचा विश्वास जास्त मजबूत होता. म्हणूनच एकमेकांपासून दूर असूनही ते ही परीक्षा सहन करत होते. मात्र रोज एकदा तरी एकमेकांशी आठवण काढताना दोघांच्याही डोळ्यात पाणी यायचंच. नुसता फोनवरून आवाज ऐकायला मिळाला तरी खूप आहे, एवढीच अपेक्षा होती दोघांची. आणि शेवटी तो योग आलाच. एक दिवस प्रियंका मामीच्या फोनवर फोन करते. मामीसोबत थोडं जुजबी बोलून ती सान्वीला फोन द्यायला सांगते. पण प्रियंकाचा फोन करण्यामागचा उद्देश काही वेगळाच असतो. सान्वी फोन हातात घेते. हॅलो, ती म्हणते. प्रियंका लगेच मिस्किलपणे बोलते. नमस्कार मॅडम, ओळख आहे का गरिबाची? सान्वी हसत म्हणते. काळे, तुला विसरून कसं जमेल मला? प्रियंका लगेच म्हणते. हो का, मग एवढे दिवस आहात कुठे तुम्ही? नो फोन, नो मॅसेज. सान्वी थोडी अडखळत म्हणते. अगं, फोन बंद आहे माझा. हो का गं, पण किती वेळा ट्राय केला? प्रियंका मुद्दाम चौकशीच्या सुरात विचारते. सान्वी म्हणते, अगं 10वी आहे ना म्हणून. प्रियंका लगेच हसत म्हणते. सान्वी, बरी आहेस ना तू? कधीपासून अभ्यास एवढा सिरियसली घ्यायला लागलीस आणि कुणाचं ऐकून मोबाईल बंद केलास? प्रियंका मुद्दाम तिची मजा घेत असते. सान्वी लगेच बचाव करत म्हणते. गप्प बस, कोणाचं काही नाही ऐकलं, मीच स्वतः बंद केलाय. प्रियंका लगेच म्हणते. सान्वी, मला सांगते. प्रियंका आपल्या बोलण्यात अडकवून तिच्याकडून सगळं काढून घेणार हे लक्षात येताच सान्वी पटकन विषय बदलते. जाऊ दे ना ते, ऐक ना प्रियंका, घरी कसे आहेत सगळे? खरं तर सान्वीला आरवबद्दलच विचारायचं असतं, कारण आरवला सान्वीची खुशाली मामाकडून मिळत होती. पण सान्वीला आरवबद्दल काहीच कळत नव्हतं, त्यामुळे ती मुद्दाम सहजपणे विचारते. प्रियंकाला मात्र लगेच कळतं की तिला नेमकं कोणाबद्दल विचारायचं आहे. ती मुद्दाम म्हणते. हो, सगळे मस्त आहेत. आई, बाबा, निलेश दादा, मी, सगळे मस्त. सान्वी काही क्षण शांत राहते आणि मग अगदी पटकन विचारते. आणि आरव? प्रियंका मुद्दाम हसत म्हणते. ओ आरव. सान्वी लगेच सावरत म्हणते. अगं म्हणजे आरव, ॲक्च्युली ते लोक इकडे आले होते ना, तेव्हापासून ओळख झाली. प्रियंका तिचं बोलणे ऐकून हसू आवरत म्हणते. हो हो, आरव दादासुद्धा बरा आहे. आरवची खुशाली कळताच सान्वीच्या चेहऱ्यावर नकळत हलकंसं हसू उमटतं. इतके दिवस मनात साठलेली काळजी जणू एका क्षणात थोडी कमी होते. तेवढ्यात प्रियंका मुद्द्याचं बोलते. अगं सान्वी, आरव दादाचा आज बर्थडे आहे ना? हे ऐकता सान्वीच्या चेहऱ्यावर एकदम सुंदर हसू येतं. पण पुढच्या क्षणी तिला स्वतःलाच राग येतो. मला माहीतसुद्धा नाही, ती मनातच म्हणते. पण लगेच प्रियंकाला विचारते. मग काय प्लॅन आहे आज? प्रियंका हसत म्हणते. कसलं काय, त्याला नाही आवडत सेलिब्रेट करायला, म्हणून त्याला विश करायला सुद्धा भीती वाटते. आणि यावर्षी तो आमच्याकडून विश करून घेईल की नाही हेही माहीत नाही. सान्वीला आरवचा स्वभाव माहीत असल्यामुळे ती जास्त काही विचारत नाही, पण नकळत तिच्या तोंडून निघून जातं. नाहीतर काय, हिटलरच आहेत नुसते ते. प्रियंका लगेच संधी साधते. ओ, ते आहेत? ओके, डायरेक्ट आहो पर्यंत गोष्ट आली आहे. क्या बात है, बात यहाँ तक गई है. प्रियंकाच्या या बोलण्याने सान्वी मात्र चांगलीच घाबरते. ती लगेच स्वतःला सावरत म्हणते. गप ग काढे, काही काय. अगं मी त्यांना ओळखत नव्हते ना, म्हणून ते इकडे आले तेव्हा आहो जाहो करत होते, दॅट्स इट. प्रियंका हसू आवरत म्हणते. हो का, मला वाटलं तू पण आरव दादावर प्रेम करत असशील. बिचारा किती वेळा झालाय तुझ्यासाठी. सान्वीच्या चेहऱ्यावर अचानक गंभीर भाव येतात. ती घाबरत म्हणते. अगं गप्प, काही काय.
असं काहीच नाही आहे. तुला काहीतरी गैरसमज झाला आहे. प्रियंका मात्र आता तिला सहज सोडणार नसते. ती हळू आवाजात म्हणते, हो का? मग आरव दादाच्या मोबाईलवरच्या स्क्रीनवर तुझा फोटो लाईन म्हणून कसा आहे? हे ऐकता सान्वी काही क्षण अक्षरशः स्तब्ध होते. काय? स्क्रीनवर माझा फोटो आहे? तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि लाज एकाच वेळी उमटते. ती स्वतःशीच पुटपुटते, काय करू ह्यांना मी? नुसतेच वेडे आहेत. प्रियंका मात्र तिचं हसू आवरत नसते. तिला आता खात्री झालेली असते की या दोघांच्या मनातलं प्रेम फक्त तिलाच नाही तर सगळ्यांनाच एक दिवस दिसणार आहे. पण सान्वीला अजूनही आरवच्या मनात तिच्यासाठी किती खोल प्रेम आहे याची पूर्ण जाणीव झालेली नसते. आणि प्रियंकाच्या मनात एकच विचार येतो, आता या दोघांना एकत्र आणायला फार वेळ लागणार नाही. प्रियंका हसतच म्हणाली, आता लपवून काहीच उपयोग नाही वहिनीसाहेब. सान्वी लगेच म्हणाली, प्रियंका प्लीज, असं काही नाहीये ग. प्रियंका थोडी भावूक होत म्हणाली, सान्वी, मी तुझी कोणीच नाही ना? एवढं सुद्धा शेअर नाही करू शकत तू माझ्यासोबत? दादा तर आम्हाला परकच समजतो, पण आता तू पण. प्रियंकाच्या बोलण्याने सान्वीच्या डोळ्यातही पाणी आलं. ती लगेच म्हणाली, प्रियंका एक, प्लीज रडू नकोस. ॲक्च्युली वी लव ईच अदर, पण आम्हाला थोडा वेळ हवाय आणि लग्नाआधीच आमच्या नात्यातली मजा घालवायची नाही म्हणून आम्ही कॉन्टॅक्टमध्ये पण नाही आहोत आणि म्हणूनच अजून एकमेकांना प्रेमाची कबुलीही दिलेली नाही आहे. प्रियंका डोळे पुसत हसली आणि म्हणाली, असू दे ग सान्वी, पण खरंच थँक्यू. अगं काहीही असू दे, पण दादा किती खुश आहेस तू त्याच्या आयुष्यात आल्यापासून हे आम्ही सगळे पाहतोय. सान्वीच्या चेहऱ्यावरही हलकंसं हसू आलं. प्रियंका पुढे म्हणाली, आणि रोज तुझ्या फोटोसोबत गप्पा मारतो तो. बिचारा तुझ्या आठवणीत रडतो सुद्धा ग. खूप मिस करतोय तुला. प्लीज कमीत कमी आज तरी त्याला फोन कर. आज तर खूप आठवण काढतोय तुझी. आमची तर कुणाचीही त्याला विश करायची हिंमत झाली नाही. सान्वी लगेच हसत म्हणाली, हो म्हणजे काय, आज हक्क आहे माझा. आज तर नक्कीच फोन करणार मी. मी करते फोन त्यांना. पण तुम्ही आज संध्याकाळी मस्त बर्थडे सेलिब्रेट करणार आहात एवढं लक्षात ठेव. प्रियंका लगेच म्हणाली, वेडी आहेस का? तो नाही ऐकणार. साधं बोलत काय आमच्याकडे बघत सुद्धा नाही ग. याआधी कधी त्याचा बर्थडे सेलिब्रेट केलाच नाही. त्याला नाही आवडत असं. आम्हीच गृहीत धरलं. कदाचित त्याला आवडतही असेल, पण आम्ही कधी विचारच केला नाही. एवढं बोलताना प्रियंकाच्या डोळ्यात पाणी आलं. सान्वीने प्रेमाने तिला शांत करत म्हटलं, चूप, शांत हो प्रियंका. आधी काय झालं मला माहीत नाही, पण मी तुला शब्द देते, आरव आज नक्की बर्थडे सेलिब्रेशन करेल. तुमच्याशी बोलतील की नाही ते मी सांगू शकत नाही, पण सेलिब्रेशनला ते नाही म्हणणार नाहीत. हा माझा शब्द आहे. तुम्ही तयारी करा, मी करते त्यांना फोन. प्रियंका आनंदाने म्हणाली, आय एम सो हॅपी फॉर बथ ऑफ यू. फक्त दादाला खुश ठेव सान्वी, आम्ही खूप दुखावलं आहे त्याला. सान्वी शांतपणे म्हणाली, ते खुशही राहतील आणि तुझा दादा तुला परत मिळेल. काळजी करू नकोस. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि बर्थडेची तयारी कर. लक्षात ठेव, माझ्या आरवचा बर्थडे मस्त सेलिब्रेट झालाच पाहिजे. तू आणि आत्या मिळून मस्त औषण करा त्यांचं. काही कमी पडलं नाही पाहिजे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. प्रियंका लगेच हसत म्हणाली, जो हुकूम वहिनी साहेब. आणि दोघीही हसल्या. सान्वीच्या बोलण्याने प्रियंकाचं मन हलकं झालं होतं. तिच्या मनात आता एकच आनंद होता, तिच्या दादाच्या आयुष्यात खरंच प्रेम आलं होतं. प्रियंकाने लगेच निलेशला सगळं सांगितलं आणि दोघेही बर्थडेची तयारी करायला लागले. निलेशलाही सान्वीचा खूप अभिमान वाटत होता. ती घर तोडण्याचा नाही तर घर जोडण्याचा प्रयत्न करत होती. आरवला पुन्हा आनंदी करण्यासाठी ती स्वतःहून पुढे येत होती. हे पाहून निलेशही मनापासून खुश झाला. दोघांनी सान्वीच्या शब्दावर विश्वास ठेवून आरवच्या बर्थडेची तयारी सुरू केली. इकडे सान्वीने समीरला फोन लावला. मामीचा नंबर पाहून समीरलाही आनंद झाला. त्याने फोन उचलताच म्हणाला, हॅलो, हां आई, बोल, कशी आहेस? सान्वी लगेच मिस्किलपणे म्हणाली, अरे आईच्या श्रावण बाळा, जरा बहिणीची सुद्धा आठवण काढा कधीतरी. समीर हसत म्हणाला, ओ हॅलो सिस्टर, कशी आहेस? असं म्हणत तो आरवच्या कॅबिनकडे जायला निघाला. पण सान्वीला त्याचा अंदाज आला. ती लगेच म्हणाली, दादू स्टॉप, तू आरवजवळ जाणार नाहीस. आधी थांब, माझी शपथ आहे तुला. माझा आधी एक. समीर जागेवरच थांबला आणि म्हणाला, हुशार आहेस? बरं बोल, काय झालं? सान्वी हळू आवाजात म्हणाली, दादू, आज आरवचा बर्थडे आहे. समीर शांतपणे म्हणाला, माहीत आहे मला, पण त्याला साधं विश केलेलं सुद्धा आवडत नाही. मी सुद्धा त्याला विश केलं नाही. उगाच त्याला राग येईल आणि चिडचिड करेल आज, म्हणून मी शांत आहे. सान्वी आत्मविश्वासाने म्हणाली, आज ते असं काहीच करणार नाही. तू जा आणि त्यांना विश कर. मग मी व्हिडिओ कॉल करते त्यांना विश करायला. मलाही त्यांना बघायचंय, पण आधी तू विश कर. समीर लगेच म्हणाला, वाह शहाणी आहेस. तू कर ना आधी विश. उगाच माझ्यावर राग काढेल आणि तुझ्यावर राग निघेल म्हणून घाबरतेस का? तू कर विश.
तुझं पहिलं विश बघून तो शांत होईल. सान्वी काही क्षण शांत राहिली आणि मग प्रेमाने म्हणाली, प्रश्न घाबरण्याचा नाही आहे दादू, प्रश्न हक्काचा आहे. आणि माझ्या आधी तुझा हक्क आहे माझ्या आरववर. माझ्या आधीपासून तू त्याच्या आयुष्यात आहेस. त्याच्या आयुष्यात तुझं स्थान माझ्या आधीच आहे. त्यामुळे माझ्या आधी तूच त्याला विश कर. सान्वीचे शब्द ऐकून समीरच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने अलगद डोळे पुसले आणि मनातल्या भावना आवरत म्हणाला, सान्वी, तू खरंच मोठी झालीस ग. पण त्याच्या आवाजातला कप सान्वीच्या लक्षात आला. काही क्षण दोघेही शांत राहिले. आरवच्या आयुष्यातील हा वाढदिवस फक्त एक साधा दिवस नव्हता. आज अनेक वर्षांनी त्याच्या घरात पुन्हा आनंदाची चाहूल लागणार होती आणि त्या आनंदामागे सान्वीचा सगळ्यात मोठा वाटा होता. आय लव्ह यू सिस्टर. किती डीपली विचार करतेस ना तू सगळ्या गोष्टींचा. समीर भावूक होत म्हणाला. सान्वी लगेच हसत म्हणाली, तू आता इमोशनल होऊ नकोस. जा आधी. वेट, मी व्हिडिओ कॉल करते. मला आधी त्यांना बघायचे. नंतर बोलते मी. तू फोन चालू ठेव माझा. समीर हसत म्हणाला, जातो वाघाच्या गळ्यात घंटा बांधायला. तुझं काय जातंय बोलायला. तो ज्वालामुखी माझ्यावर भडकेल बघ कसा. सान्वी लगेच म्हणाली, काही नाही होणार, तू जा आधी. आणि काही बोलले तर माझी शपथ घाल. बघ शांत होतील. समीर खदखदून हसला. व्हॉट ए जोक. आरव शपथ वगैरे मानत नाही सिस्टर. सान्वी आत्मविश्वासाने म्हणाली. शपथ मानत नसतील पण सान्वीची शपथ मानतात. जा बघ ट्राय करून. समीरने मान हलवत म्हटलं, धन्य आहात मॅडम. जातो. बघतो आता काय होतं. असं म्हणत समीरने फोन खिशात ठेवला आणि आरवच्या कॅबिनकडे पाऊल वळवली. इकडे सान्वीने व्हिडिओ कॉल सुरू केला आणि समीरच्या फोनचा कॅमेरा व्यवस्थित आरव दिसेल अशा पद्धतीने ठेवला. तिच्या मनात मात्र वेगळ्याच भावना होत्या. कित्येक दिवसांनी आज तिला आरवला पाहायला मिळणार होतं. त्याचा चेहरा पाहण्याची आतुरता तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. दुसरीकडे आरव आपल्या कॅबिनमध्ये लॅपटॉपवर काम करत बसला होता. स्वतःच्या वाढदिवसाचं त्याला तसं काहीच महत्त्व नव्हतं. घरातही कधी कोणी त्याचा वाढदिवस साजरा केला नव्हता. पण शेवटी तोही एक माणूस होता आणि आज त्याला सान्वीची प्रचंड आठवण येत होती. सकाळपासून तिच्याशी एकदा तरी बोलावं, तिचा आवाज ऐकावा, तिचा चेहरा पाहावा असं त्याच्या मनाला सतत वाटत होतं. त्यामुळेच त्याची चिडचिड आणखी वाढली होती. पण सान्वीला आज त्याचा वाढदिवस आहे हे माहीत असेल की नाही याची त्याला खात्री नव्हती. कदाचित तिला आठवतही नसेल. असा विचार करून तो मनाला समजावत पुन्हा कामात लक्ष घालवण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात समीर कॅबिनमध्ये आला. त्याच्या शर्टच्या वरच्या खिशात फोन होता आणि व्हिडिओ कॉल सुरूच होता. कॅमेरा असा ठेवला होता की सान्वीला आरव स्पष्ट दिसत होता. कित्येक दिवसांनी आरवला समोर पाहताच सान्वीच्या डोळ्यात पाणी आलं. ती काहीच बोलत नव्हती, फक्त त्याच्याकडे एकटक पाहत होती. आरवच्या प्रत्येक हालचालीकडे ती जणू डोळ्यात साठवून घेत होती. समीरने आरवला हाक मारली. आरव. आरवने लॅपटॉपमधून नजर न हटवताच म्हटलं, बोल. समीर काही क्षण थांबला आणि मग म्हणाला, ऐक ना, तुला सान्वीची शपथ आहे. तू चिडणार नाहीस. एवढं ऐकताच आरवला अंदाज आला. त्याने लगेच लॅपटॉपमधून नजर वर केली. चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता, पण सान्वीची शपथ असल्यामुळे तो शांत राहिला. समीरने लगेच हसत म्हटलं, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आरव. सकाळपासून तुला शुभेच्छा द्यायला खूप तडफडत होतो, पण हिंमतच होत नव्हती. शेवटी शपथीने काम केलं. आरव रागातच म्हणाला, शपथीने नाही, सान्वीच्या शपथीने काम केलं. थँक्स. एवढं बोलून तो पुन्हा लॅपटॉपकडे पाहू लागला. स्क्रीनच्या पलीकडे सान्वी मात्र हलकेच हसत होती. तिच्या डोळ्यात अजूनही पाणी होतं. समीर पुन्हा म्हणाला, अरे हो, पण बर्थडे गिफ्ट तर घे माझ्याकडून. आरवने चिडलेल्या आवाजात म्हटलं, माझ्या सान्वीची शपथ घातलीस म्हणून विष तरी स्वीकारले मी. आता डोक्यात जाऊ नकोस. हे ऐकून सान्वीला पुन्हा हसू आलं. समीर मिश्किलपणे म्हणाला, पण मी गिफ्ट देणारच. असं म्हणत त्याने खिशातून मोबाईल काढून आरवच्या समोर केला. आरवने मोबाईलकडे पाहत रागातच हसून विचारलं, तुझा जुना मोबाईल मला गिफ्ट देतोयस का? समीर लगेच म्हणाला, नाही रे बाबा, माझा मोबाईल तुला देऊन मी काय करू? त्यावर एक व्हिडिओ कॉल चालू आहे. तेच तुझं गिफ्ट आहे. असं म्हणत समीरने मोबाईल आरवसमोर केला. आरवची नजर स्क्रीनवर गेली आणि पुढच्या क्षणी त्याचा चेहरा बदलला. स्क्रीनवर सान्वी होती. कित्येक दिवसांनी तिला पाहताच त्याच्या ओठांवरून नकळत एकच शब्द बाहेर पडला, बच्चा. तो आवाज ऐकता सान्वीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. कितीतरी दिवसांनी आरवच्या तोंडून स्वतःसाठी ते प्रेमाने उच्चारलेलं नाव हे ऐकून तिचं मन भरून आलं. आरव ही काही क्षण काहीच बोलू शकला नाही. दोघेही फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ओठांवर हलकंसं हसू होतं. जणू या काही क्षणात त्यांनी मागचे 3 महिने जगून घेतले होते. एकमेकांना नुसतं पाहण्यातच कितीतरी भावना दडल्या होत्या. 3-4 मिनिट अशीच निघून गेली.
शेवटी समीरलाही जाणवलं की आपण मध्ये राहिलो तर या दोघांना बोलता येणार नाही, म्हणून तो हळूच बाहेर निघून गेला आणि दोघांना एकांत दिला. काही क्षणांनी सान्वीने डोळे पुसले आणि हसत म्हणाली, हॅपी बर्थडे आरव. आरवनेही डोळे पुसत विचारलं, कशी आहेस तू? सान्वी हळूच म्हणाली, तुम्ही कसे आहात? आरवने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, नव्हतो ग बरा, पण आता बरं वाटते. तू कशी आहेस ते सांग आधी. पाय बरा आहे ना आता? सान्वीला हसू आलं. ती म्हणाली, आरव तुम्ही वेडे आहात का? 3 महिने झाले त्या गोष्टीला. पाय बरा आहे आणि मी सुद्धा बरी आहे. आणि आज रडू नका ना प्लीज. आरव लगेच भावूक होत म्हणाला, 3 महिन्यांनी तुला बघतोय, रडू येईलच ना? सान्वीने आश्चर्याने विचारलं, काय? आरव लगेच सावरत म्हणाला, अगं म्हणजे हे भूत 3 महिन्यांनी बघतोय ना, म्हणून घाबरून रडतोय मी, असं म्हणत त्याने पुन्हा डोळे पुसले. सान्वीला हसू आवरेना. ती म्हणाली, ओ म्हणजे तुम्ही मान्य केलंत की तुम्ही मला घाबरतात? आरवने हात जोडत हसून म्हटलं, हो ग बाई, घाबरतो तुला. सान्वी मोठ्याने हसली. काही क्षण दोघांच्या चेहऱ्यावरचं दुःख हसण्यात विरलं. मग सान्वी प्रेमाने म्हणाली, बरं आरव ऐका ना. आरव लगेच म्हणाला, बोल ना बाळा बोल, आज दिवस आहे तुझा, तू बोल. सान्वी हसत म्हणाली, आरव आज माझा नाही तुमचा दिवस आहे. आरवने लगेच उत्तर दिलं, मी नाही बर्थडे सेलिब्रेट करत, मला नाही आवडत. तो पुढे काही बोलणार इतक्यात सान्वीने त्याला थांबवत म्हटलं, शांत बसा. आत्ताच बोललात ना माझा दिवस आहे, मग आता ऐका माझं. आरवच्या चेहऱ्यावर हसू आलं. तो म्हणाला, ओके मॅडम बोला. सान्वीने डोळ्यात प्रेम आणत म्हटलं, आरव वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ दे आणि माझं आयुष्यही तुम्हाला लाभू दे. माझी आई भवानी माता तुम्हाला नेहमी सुखात ठेवो. सान्वीचे शब्द ऐकून आरवच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. त्याने डोळे पुसत हळू आवाजात म्हटलं, थँक्यू बच्चा, पण मी कधी? तो पुढचं काही बोलणार इतक्यात सान्वीने त्याला थांबवलं. आज माझा दिवस आहे बोललात ना, मग ठीक आहे. आज माझाच बर्थडे आहे, तुमचा नाही. बस आता शांत व्हा आणि आता माझं गिफ्ट द्या. आरव तिच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, तुझा बर्थडे आहे? ओके चालेल, बरं बोल, तुला काय गिफ्ट हवंय? सान्वीने हसतच विचारलं. हो सांगते, पण द्याल ना? नक्की. आरव तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, तू मागणार आहेस आणि मी देणार नाही, असं कधी होईल का? सान्वीच्या चेहऱ्यावर पुन्हा एक सुंदर हसू उमटलं. पण तिच्या मनात नेमकं कोणतं गिफ्ट होतं हे मात्र अजून आरवला माहीत नव्हतं. तू फक्त सांग, दुसऱ्या मिनिटाला तुझ्यापुढे हजर असेल. आरवच्या आवाजात नेहमीचा आत्मविश्वास होता, पण आज सान्वीने पहिल्यांदाच त्याच्याकडे काहीतरी मागितलं होतं. त्यामुळे ती काय मागणार आहे याची त्यालाही उत्सुकता लागली होती. कधी नव्हे ते आज तिने पहिल्यांदा काहीतरी मागितलं होतं. मग तो तिला नाही म्हणणार तरी कसा? सान्वीने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि मिश्किलपणे म्हणाली, बघा हा आरव, माझी डिमांड खूप एक्सपेन्सिव्ह असते, तुम्हाला परवडणार नाही. आरव ॲटिट्यूडमध्ये हलकंसं हसत म्हणाला, तुझ्यापेक्षा तर एक्सपेन्सिव्ह नसेल ना तुझी डिमांड. जीव गहाण टाकीन मी माझा. तू बोल फक्त, तुला काय हवंय? सान्वी लगेच गंभीर होत म्हणाली, मूर्खासारखं काही बोलू नका. तुमच्या जीवापेक्षा एक्सपेन्सिव्ह माझ्यासाठी काहीच नाही. आरवने तिच्याकडे पाहत थोड्या रागातच विचारलं, तू नाटक करू नकोस, सांग आधी काय हवंय तुला? सान्वीने लगेच अट ठेवली, आधी प्रॉमिस करा, मी मागेल ते तुम्ही द्याल. आरव हसत म्हणाला, प्रॉमिस प्रॉमिस प्रॉमिस, पक्कावाला प्रॉमिस. आता तरी बोल ना बच्चा. सान्वीने दीर्घ श्वास घेतला. काही क्षण ती शांत राहिली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच भावना होती. आरव तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता. अखेर सान्वी हळू आवाजात म्हणाली, आरव मला तुम्हाला खूप 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 खुश बघायचंय. आरव लगेच हसला, हो मी खरंच खूप खुश आहे. सान्वीने लगेच त्याला थांबवलं. तुम्ही जरा गप्प बसाल का? मला पूर्ण बोलू द्या. आरव हसतच म्हणाला, हो ठीक आहे मॅडम, बोलत राहा तुम्ही, ऐकतोय मी. सान्वी थोडी गंभीर होत म्हणाली, आरव तुम्ही आधी काय केलं किंवा आधी काय झालं मला माहीत नाही आणि आता ते जाणून घेऊन काही उपयोगी नाही. पण प्लीज आतापासून तुम्ही तुमच्या बर्थडेच्या दिवशी खुश असणार आहात आणि जो कोणी तुम्हाला विश करेल ते तुम्ही गप्प स्वीकारणार आहात. प्लीज. सान्वीचं बोलणं ऐकून आरवच्या चेहऱ्यावर पुन्हा नाराजी आली. तो काही बोलणार एवढ्यात सान्वीने त्याला प्रेमाने थांबवत म्हटलं, आरव आज माझा बर्थडे आहे आणि तुम्ही प्रॉमिस केलत ना की मला जे हवे ते द्याल म्हणून. ती थोडं तोंड बारीक करत म्हणाली, आरव प्लीज माझ्यासाठी. आरवला तिचं ते निरागस बोलणं पाहून हसू आलं. तो हसत म्हणाला, नक्की ठीक आहे बर्थडे गर्ल, प्रॉमिस. पण तू सांग ना काहीतरी, तुला काय देऊ? सान्वीने लगेच उत्तर दिलं, तुम्हाला सांगितलंय तेच द्या आणि खूप 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 खुश राहा, हेच हवंय मला. आरव हसत डोकं हलवत म्हणाला,
वेडी नुसती. सान्वीने मात्र त्याच्याकडे प्रेमाने पाहत पुन्हा समजवायला सुरुवात केली. आरव, काय मिळतं चिडचिड करून? सांगा बरं. तुम्हाला स्वतःलाच त्रास होतो ना. तो समीर दादू तुमच्यावर किती जीव लावतो आणि तुम्ही त्याच्याकडून साधं विषसुद्धा ॲक्सेप्ट करून घेत नाही. किती तळमळत होता तो. असं करतात का आपल्या माणसांसोबत? आणि काय मिळालं तुम्हाला असं करून? तिच्या शब्दांनी आरव काही क्षण शांत झाला. त्याला समीरचा चेहरा आठवला. त्याच्या मनातही कुठेतरी अपराधीपणाची भावना जागी झाली. त्याने हळूच डोळे पुसले आणि सान्वीकडे पाहत म्हणाला, सॉरी. सान्वी लगेच म्हणाली, मला नाही, दादूला सॉरी बोलायचं. आरवने वातावरण हलकं करण्यासाठी हसत म्हटलं, जो हुकुम राणी सरकार. सान्वीने लगेच भुव्या उंचावत विचारलं, काय? आरवने जीभ चावत पटकन स्वतःला सावरलं, काही नाही, सॉरी. आणि त्याने लगेच विषय बदलला. एवढीच काळजी आहे तर तू का नाही फर्स्ट विश केलंस? डायरेक्ट मला का नाही कॉल केलास? त्याला का सांगितलंस? आता तू पण घाबरतेस मला. आरवने भुव्या उडवत तिला छेडलं. सान्वी लगेच म्हणाली, काही पण, मी कशाला घाबरू? आरव हसत म्हणाला, मग मला फर्स्ट विश का नाही केलं? सान्वी शांतपणे म्हणाली, कारण माझ्या आधी दादू तुमच्या आयुष्यात आलाय. त्याचा तुमच्यावर माझ्यापेक्षाही जास्त हक्क आहे, कळलं? सान्वीचं उत्तर ऐकून आरवच्या चेहऱ्यावर प्रेमळ कौतुक उमटलं. तो काही क्षण तिच्याकडे नुसता पाहत राहिला. यू आर जस्ट इम्पॉसिबल सान्वी. कशी आहेस ना तू यार? किती दुसऱ्याचा विचार करतेस? सान्वी लगेच हसत म्हणाली, बस झालं कौतुक माझं. आतापासून आज तुमचा नाही, माझा बर्थडे आहे, कळलं? सो आजपासून तुम्ही बर्थडे सेलिब्रेट करायचे प्रॉमिस केलात मला. आरव हसत म्हणाला, हो बच्चा चालेल, पण समीरशिवाय सध्या माझं बर्थडे सेलिब्रेशन करायला आहे तरी कोण? सान्वीने लगेच त्याला समजावत म्हटलं, सगळं तुम्हीच ठरवता का? ऐका जरा, आरव, आपल्या आयुष्याशिवाय आपल्यासाठी काहीच महत्त्वाचं नसतं. मग आपल्याला ज्या दिवशी आयुष्य मिळालं तो दिवस स्पेशलच झाला पाहिजे ना. आणि आय प्रॉमिस, पक्का प्रॉमिस, तुमचे यापुढे बर्थडेज स्पेशलच होतील. फक्त तुम्ही शांत राहा, बघा तुम्हालाही खुश वाटेल. आरव काही क्षण शांत राहिला आणि शेवटी हसत म्हणाला, हो ठीक आहे, मला जो विश करेल ते मी ॲक्सेप्ट करेन, बस. सान्वीच्या चेहऱ्यावर लगेच मोठं हसू आलं. तिचा हट्ट पूर्ण झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ती हसत म्हणाली, काय आरव तुम्ही, मी तर माझ्या बर्थडेची किती वाट बघत असते आणि सगळ्यांकडून गिफ्ट्स आणि अटेन्शन घेत असते. बाबांना तर खूप लुटते मी. आरव लगेच हसत म्हणाला, मग मला कधी लुटशील? सान्वीने लाजतच त्याला थांबवलं. गप्प बसा, आधी तुमचा आजचा दिवस मला स्पेशल बनवून द्या. आरव हसत म्हणाला, बरं मॅडम, आय प्रॉमिस, मी कोणाला काही बोलणार नाही. करेन विश ॲक्सेप्ट, ओके. त्याला वाटत होतं जास्तीत जास्त ऑफिसमध्ये कोणीतरी त्याला विश करेल. घरात त्याच्यासाठी काय तयारी सुरू आहे याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. तिकडे मात्र त्याच्या नकळत त्याच्यासाठी एक वेगळंच सरप्राईज तयार होत होतं. आरवने विषय बदलत विचारलं, बरं तुझा अभ्यास कसा चाललाय? करतेस ना? सान्वी हसत म्हणाली, हो करते. तुमचं कसं चाललंय सगळं? ऑफिस, अभ्यास सगळं मॅनेज होतंय ना? आरवने खुर्चीत थोडं मागे टेकत दीर्घ श्वास घेतला. खूप थकतो ग, खूप धावपळ होते, पण माझी अजनबी आहे ना, तिची आठवण आली की मस्त फ्रेश होतो. हे ऐकताच सान्वीच्या गालावर लाजेची हलकी लाली आली. ती काही न बोलता हसली. तिचं ते लाजणं पाहून आरवच्याही चेहऱ्यावर प्रेमळ हसू उमटलं. पण अचानक सान्वीच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, सॉरी ना आरव, सॉरी फॉर. ती पुढे काही बोलणार एवढ्यात आरवने तिला थांबवलं. काय मॅडम, आज तुमचा बर्थडे आणि तुम्हीच रडताय? दिस इज नॉट फेअर. तुझा अजनबी मारेल मला. उगाच त्याच्या सान्वीला तिच्याच बर्थडेच्या दिवशी रडवलं म्हणून. सान्वीने डोळे पुसत हसून म्हटलं, तुम्हाला सांगितलं ना मी आधीच, तो खूप चांगला आहे, तुमच्यासारखा खडूस नाहीये. आरवने लगेच मिश्किलपणे भुव्या उंचवल्या. अच्छा, व्हेरी गुड. काही क्षण तो शांत राहिला. मग त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एक हलकंसं हसू आलं आणि तो प्रेमाने म्हणाला, बरं सान्वी ऐक ना. आरवच्या त्या एका वाक्यानंतर सान्वी उत्सुकतेने त्याच्याकडे पाहू लागली. त्याच्या मनात नेमकं काय होतं याची तिलाही उत्सुकता लागली होती. सान्वी, बोला. आरव काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. 3 महिन्यानंतर समोर दिसणारा तिचा चेहरा त्याला अजूनही स्वप्नासारखाच वाटत होता. पण अचानक त्याच्या मनात एक प्रश्न आला. आरव, तुला कसं माहीत आज माझा बर्थडे आहे हा? म्हणजे आधीच तुला माहीत असतं तर तू रात्री 12 वाजता मला कॉल केला असतास? तेवढा मी तुला नक्कीच ओळखतो. मग रात्री कॉल काही नाही केलास? म्हणजे तुला आता समजलं? कोणी सांगितलं? समीरने नक्की तू फोन केलायस की समीरने? आरवच्या प्रश्नांचा भाडीमार ऐकून सान्वी चांगलीच गोंधळली. तिचा तो गोंधळलेला चेहरा पाहून आरवला हसू आलं. सान्वी, समीर दादूने मला नाही सांगितलं. ट्रस्ट मी, माझ्या अजनबीची शपथ. त्याची शपथ मी खोटी घेईन का?
आणि तरीही खोटं वाटत असेल तर दादूचा फोन तुमच्याच हातात आहे. कॉल हिस्ट्री चेक करा. दादूने नाही सांगितलं. आरव हसत म्हणाला, हो हो ठीक आहे, एवढं एक्सप्लेन नको करूस. आय ट्रस्ट यू. समीरने नसेल सांगितलं, पण मग कोणी सांगितलं? सान्वी पुन्हा गोंधळली. तिने काही क्षण विचार केला आणि म्हणाली, तुम्हीच म्हणाले होते ना, माझ्या मागे जासूस ठेवलास का? मग त्या जासूसने सांगितलं. ठीक आहे. आरवने तिच्याकडे रागाचा एक लूक दिला. सान्वी लगेच गोड आवाजात म्हणाली, तुम्हाला नाही आवडलं का मी तुम्हाला कॉल केलाय ते? आरवचा राग क्षणात विरघळला. तो हसत म्हणाला, चूप, काहीही काय, उलट किती छान बनवलास माझा दिवस, वेडी. सान्वी मिश्किलपणे हसली. ये तो शुरुआत है मिस्टर मुच्छड, आगे आगे देखो होता है क्या? आरवने भुव्या उंचावत विचारलं. म्हणजे अजून काय करणार आहेस तू? आणि अजूनही नाही सांगितलंस मला, तुला कोणी सांगितलं ते? सान्वी गुडपणे हसत म्हणाले, मला कसं कळलं हे तुम्हाला वेळ आल्यावर सांगेन, आता नाही. आणि मी काही करणार नाहीये तरीसुद्धा तुमचा आजचा दिवस स्पेशल होणार आहे. आरव तिच्याकडे पाहत मनातच म्हणाला, तू दिसलीस तिथेच माझा दिवस स्पेशल झालाय ग राणी. आय लव्ह यू. सान्वीने आवाज दिला. आरव झोपलेत का? कुठे लक्ष आहेस तुमचं? आरव नकळत म्हणाला, तुझ्यातच. सान्वीच्या गालावर लगेच लाजेची लाली आली. काही काय? आरव हसत म्हणाला, अगं म्हणजे तुझ्यासारखा नमुना माझ्या लाईफमध्ये कधी बघितला नाही ना, म्हणून. सान्वीने ओठांचा रुसवार करत म्हटलं, गप्प बसा. आरव हसला. बरं बाई बसतो, तू बोल. तेवढ्यात बाहेरून पिऊनने आरवला आवाज दिला, सर, बॉसने तुम्हाला कॅबिनमध्ये बोलावलंय. आरवने लगेच उत्तर दिलं, त्यांना सांग मी थोडा कामात आहे, नंतर येतो. असं सांगून तो पुन्हा स्क्रीनकडे पाहू लागला. सान्वीने ते ऐकलं आणि रागाने म्हणाली, काय गरज आहे खोटं बोलायची? नाही जमत तुम्हाला? आरव हसत म्हणाला, 3 महिन्यांनी हे माझं कार्टून बघतोय मी. इतना तो चलता है. सान्वी लाजली. गप्प बसा आणि जा काम करा. माझी बडबड दिवसभर चालू राहील. आरव प्रेमाने म्हणाला, मग कर ना, मी ऐकतोय. सान्वी लाजतच म्हणाली, तुम्ही नुसतेच वेडे आहात. आता जा काम करा, नाहीतर तुमच्या बॉसच्या आधी मी पनिशमेंट देईन. आरवने रोमॅन्टिक नजरेने तिच्याकडे पाहिलं. तुझ्या पनिशमेंट्स तर सगळ्या गोडच असतात, मला चालतील. सान्वीने लाजून डोळे घट्ट मिटले. आरव मात्र तिची रिॲक्शन पाहून मस्त हसला. सान्वी सावरत म्हणाली, झाला आगाऊपणा सुरू, नुसतेच आगाऊ आहात. आरव पुन्हा मिश्किलपणे म्हणाला, हो, पण तू चान्स कुठे देतेस आगाऊपणा दाखवायचा? सान्वी नुसतीच लाजत राहिली. काही क्षणांनी ती म्हणाली, जास्त आगाऊपणा केलात ना तर माझ्या अजनबीला सांगेन मी, तुम्ही माझ्यासोबत फ्लर्ट करतायत म्हणून. आरव मस्त हसला. अच्छा, सांग हां, नक्की सांग. आणि काही काय, मी कशाला फ्लर्ट करू तुझ्यासोबत? इथे काय कमी नाही आहे माझ्या मागे मुलींची? तुझ्या जासूसने सांगितलं नाही का? हे ऐकता सान्वीचा चेहरा अचानक उतरला. आरवच्या लक्षातही आलं की त्याचा जोक तिच्या मनाला लागला आहे. सान्वी रागाने म्हणाली, बघत बसा मग त्यांनाच, मी ठेवते फोन. आणि तिने फोन कट केला. आरव काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिला. अरे देवा, परत रुसरी. त्याने लगेच स्वतःच्या फोनवरून मामीच्या फोनवर व्हिडिओ कॉल केला. काही क्षणांनी सान्वीने कॉल उचलला. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. आरव चिडल्यासारखा पण प्रेमाने म्हणाला, सॉरी ना, एवढा कसला राग? आणि रडायला काय झालं मूर्ख? नाही बघत मी कोणाकडे, वेडी नुसती. एवढा पण विश्वास नाहीये का माझ्यावर? सान्वीने ओठांचा रुसवा कायम ठेवत म्हटलं, नाहीये विश्वास. माझा विश्वास फक्त माझ्या अजनबीवर आहे, तुमच्यावर नाही. आरव हसला. बरं ठीक आहे, तू रडू नको. तुला माहीत आहे ना तुझ्या अजनबीला त्रास होतो तू रडलीस की. मग चालेल तुला त्याला त्रास झाला तर? सान्वीने लगेच मानेने नाही म्हटलं आणि हसली. आरवने तिला पुन्हा छेडलं. मग मी बघू ना दुसऱ्या मुलींकडे? सान्वीने त्याला पुन्हा एक खुन्नस दिली. आरव लगेच म्हणाला, फोन कट करू नको, चुप बस. नाही बघत मी कोणाकडे. नुकतीच वेडी आहेस. सान्वीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. ती प्रेमाने म्हणाली, आरव, खूप वेळ झाला, चला काम करा बघू. आणि मी तुम्हाला प्रॉमिस केलंय ते लक्षात आहे ना? आरव प्रेमाने म्हणाला, हो रे पाडा. सान्वी काही क्षण शांत झाली. आरवच्या चेहऱ्यावरही भावुकता आली. सान्वी हलक्या आवाजात म्हणाली, काही नाही, मी अशीच तुम्हाला त्रास देत होते. सॉरी, आय ऑलवेज ट्रस्ट यू. आरव हसत म्हणाला, माहीत आहे मला, जडकुटी. सान्वीने लगेच त्याच्याकडे रागाचा लूक दिला. तरी पण तुम्ही मला मस्का मारायला परत कॉल केलात. आरव हसत म्हणाला, हो मॅडम, काय करणार? रागावला होतात ना तुम्ही. नाहीतर उगाच माझ्या अजनबीला जाऊन सांगशील की मी अनरोमॅन्टिक आहे, मला रुसवा काढता येत नाही म्हणून. सान्वी गोड लाजली. तिचा तो लाजरा चेहरा पाहून आरवही हसला. काही क्षणांनी तो म्हणाला, बस झालं, किती लाजणार? आणि माझं बर्थडे गिफ्ट दे आधी, मग बस लाजत. सान्वी आश्चर्याने हसली. वाव आरव, काय हवं तुम्हाला? तुम्ही बोला फक्त. आरव तिच्याकडे प्रेमाने पाहत राहिला. 3 महिन्यानंतर मिळालेला हा काही मिनिटांचा सहवासच
त्याच्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट होतं. आरव काही क्षण सान्वीच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला. 3 महिन्यानंतर तिला समोर पाहून त्याच्या मनात एक वेगळं समाधान होतं. पण तिच्याकडून बर्थडे गिफ्ट मागण्याचा हट्ट करायचा हे त्याने मनाशी ठरवलं होतं. तो हलकंसं हसत म्हणाला, "बघ हा, देशील ना?" सान्वी लगेच प्रेमाने म्हणाली, "दिलं म्हणून समजा." आरव तिच्याकडे मिश्किल नजरेने पाहत म्हणाला, "अगं हो, पण एक तर." सान्वी हसत म्हणाली, "तुम्ही बोला फक्त." आरवने मुद्दाम थोडा वेळ घेत विचारलं, "प्रॉमिस?" सान्वी लगेच म्हणाली, "हो आरव, प्रॉमिस, पक्का प्रॉमिस. बोला लवकर, माझे पेशंट संपताय." तिचं बोलणं ऐकून आरवला हसू आलं. तो म्हणाला, "10वीला मला फर्स्ट क्लास हवाय." एवढं ऐकताच सान्वीच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात गायब झालं. तिच्याकडे पाहून आरवने मुद्दाम निराश चेहरा केला आणि म्हणाला, "नाही मिळणार ना मला बर्थडे गिफ्ट? माहीत होतं मला." सान्वी लगेच त्याला समजावत म्हणाली, "नका ना नाराज होऊ दे आज. मी करीन प्रयत्न तुमच्या गिफ्टसाठी." आरवने लगेच विचारलं, "नक्की?" सान्वी हसत म्हणाली, "हो ना बाबा, नक्की. मला वाटलं काहीतरी मस्त गिफ्ट मागाल, पण तुम्हाला तर सगळीकडे नुसता अभ्यासच दिसतो. खरंच अनरोमॅन्टिक आहात." आरवने भुव्या उंचावत मिश्किलपणे तिच्याकडे पाहिलं. "हो का? मग मी तुझ्यासोबत रोमॅन्स का करू? मी माझ्या अजनबीसोबत रोमॅन्स करीन. आता तू माझ्यासोबत फ्लर्ट करतेस. सांगू का तुझ्या अजनबीला?" असं म्हणत त्याने तिला छेडलं. पण मनात मात्र तो हसत म्हणाला, "लपाछपी हवी ना तुम्हाला मॅडम? बघा आता मी कसा त्रास देतो." सान्वीला त्याचा हेतू कळला. ती लाजली, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाली, "जा सांगा, बिनधास्त सांगा. माझ्या अजनबीला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे." तिचं उत्तर ऐकून आरवच्या चेहऱ्यावर आणखी मोठं हसू आलं. पण लगेच त्याने पुन्हा विषय पकडला. "हो, पण मला माझं गिफ्ट हवंच." सान्वी वैतागून म्हणाली, "हां हां, ठीक आहे. काय सारखं तेच तेच. पण करेन प्रयत्न मी. पण तुम्ही माझं गिफ्ट विसरू नका." आरव हसत म्हणाला, "हो ग नकटे, चिडू नकोस ना, आहे मला लक्षात." सान्वीने प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, "जा आरव, आता काम करा. खूप झालं." आरव काही क्षण शांत झाला. मग अगदी मनापासून म्हणाला, "ठीक आहे, थँक्यू सान्वी. थँक्स फॉर एव्हरीथिंग." त्याच्या या शब्दाने सान्वीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. ती डोळे पुसत म्हणाली, "सॉरी आरव, सॉरी फॉर एव्हरीथिंग." आरवच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात मऊ झालं. तो प्रेमाने म्हणाला, "नको ना रडू बच्चा. त्रास होतो ग तुझ्या अजनबीला. खरंच खूप त्रास होतो." सान्वीने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि हसत म्हणाली, "वेडे आहात नुसते. हॅपी बर्थडे अगेन आरव." आरव ही हसत म्हणाला, "हॅपी बर्थडे टू यू टू मॅडम." सान्वी हसली, "थँक्यू वेडे नुसते. जा आता सेलिब्रेशन करा माझ्या बर्थडेचं." तिचं वाक्य ऐकताच आरवने लगेच भुव्या उंचवल्या. "कुठे?" सान्वीला आपली चूक लक्षात आली. ती पटकन जीभ चावत म्हणाली, "सॉरी, काही नाही, म्हणजे काम करा, बाय." आरव तिच्याकडे पाहून हसतच राहिला. दोघांनाही फोन ठेवायचा नव्हता. 3 महिन्यांच्या विरहानंतर मिळालेला हा काही मिनिटांचा सहवास दोघांसाठी खूप मौल्यवान होता. काही क्षण दोघेही फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. ना सान्वी काही बोलत होती, ना आरव. फक्त डोळ्यातून भावना व्यक्त होत होत्या. शेवटी जवळपास 2 मिनिटांनी सान्वीने हळूच फोन कट केला. कॉल कट होताच तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिने पटकन ते पुसले. दुसरीकडे आरवही काही क्षण मोबाईलकडेच पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर मात्र आज एक वेगळं समाधान होतं. आज पहिल्यांदाच त्याला स्वतःचा वाढदिवस हवाहवासा वाटत होता. कारण आजच्या दिवशी त्याला त्याची सान्वी भेटली होती. तिचा आवाज ऐकायला मिळाला होता. तिचं हसणं पाहायला मिळालं होतं आणि 3 महिन्यानंतर त्याने तिला पुन्हा आपल्या डोळ्यांसमोर पाहिलं होतं. त्याच्यासाठी त्यापेक्षा मोठं बर्थडे गिफ्ट दुसरं काहीच नव्हतं. काही क्षणांनी त्याला अचानक समीरची आठवण झाली. समीरच्या मोबाईलवरून झालेला सान्वीसोबतचा व्हिडिओ कॉल अजूनही रेकॉर्डिंगमध्ये सेव्ह झालेला होता. आरवने मोबाईल हातात घेतला आणि ती रेकॉर्डिंग स्वतःच्या मोबाईलवर ट्रान्सफर करून घेतली. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हलकंसं हसू उमटलं. त्या रेकॉर्डिंगमध्ये त्याला पुन्हा पुन्हा सान्वीचा चेहरा पाहता येणार होता. समीरचा फोन आणि त्याचा पासवर्ड आरवला आधीपासूनच माहीत होता. त्या दोघांमध्ये इतका विश्वास आणि ट्रान्सपॅरन्सी होती की एकमेकांच्या फोन बाबतही त्यांनी कधीच संशय वाटत नसे. रेकॉर्डिंग स्वतःच्या फोनमध्ये सेव्ह केल्यानंतर आरव काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिला. त्याच्या मनात आलं, समीरशी एकदा बोलायलाच हवं. कारण आज त्याने पहिल्यांदाच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्याच्या मागे सान्वी होती हे आरवला माहिती होतं. पण तेवढ्यात त्याला बॉसची आठवण झाली. आधी बॉसने कॅबिनमध्ये बोलावलं होतं. त्यामुळे आरवने मोबाईल खिशात ठेवला आणि खुर्चीतून उठला. कॅबिनच्या बाहेर पडताना त्याने एकदम पुन्हा मोबाईलची स्क्रीन पाहिली. सान्वीचा हसरा चेहरा पाहून त्याच्या ओठांवर नकळत हसू आलं. आजचा दिवस खरंच स्पेशल आहे. मनात म्हणत तो बॉसच्या कॅबिनकडे निघाला. आरव साहेबांच्या कॅबिनकडे निघाला. पण त्याला कुठेच कल्पना नव्हती की कॅबिनमध्ये त्याची वाट पाहत असलेली गोष्ट त्याचा आजचा वाढदिवसच नाही, तर त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होती. साहेब त्याला नेमकं कशासाठी बोलावत होते
आणि आरोसमोर आता कोणतं नवीन रहस्य उलगडणार होतं. सान्वीने त्याच्यासाठी ठरवलेलं वाढदिवसाचं विशेष आश्चर्य त्याच्यापर्यंत पोहोचणार होतं का, हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा पुढील भाग. आणि हो, पुढील भाग पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढच्या भागात भेटूया एका नव्या वळणासोबत. धन्यवाद.